लक्ष्मी किती उशीर नंतर सांगतो का मला येऊ दे तिकडे. अहो पण एवढी गर्दी आहे इथे काय हवंय पाणी. अरे ऐकू येत नाहीये. मोठ्याने बोलताय हळू बोला की हळू बोला. अहो आवाज वाढवा. आवाज मोठाच आहे माझा नाही टीव्हीचा. एक मिनिट. उंची वाढ बसा खाली. अहो अंधारात भलतीकडेच कुठे चाललाय. अगं माझा हात काय पकडतेस. मी काय जाणार नाही कोणाच्या घरात. चल घरा कुठे प्रोग्राम रंगात आला होता काहीतरी अपशकुनी टीव्ही घरात आला नाही तोच दिवे गेले. तासाभरात लाईट यायला हवा. तरी मी वहिनीला सांगत होतो टीव्हीचं तोंड दक्षिणेकडे करू नका म्हणून. ऐकलं नाही माझं. झाला ना गोळ. आता तुमचं तोंड घराकडे वळवा. हं. जरा संधी मिळाली की लागले भटकायला. या बाईचा फ्यूज कधी उडणार आहे मला कळतच नाही. काय बघा ते आपलं 100च्या वर. तुम्ही आधी कोणाचा तरी सल्ला घ्यायला हवा होता. कसा घेणार. या दोघांनी असा डाव रचला होता की त्यात मी पुरता फसला गेलो. त्यांची खोटी कर्ज पास करत नाही ना मी, म्हणून त्यांनी असा सूड घेतला माझ्यावर. मग आता काय करावं ते समजत नाही. तुम्ही त्या कर्नल राजेने प्रत्यक्ष का भेटत नाही. कदाचित तो भला माणूस असेल. चुकून जास्तीचे गेलेले 9 लाख रुपये परत करेल सुद्धा. कसा भेटणार त्यांना. त्यांनी जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर कर्नल राजे नावाचा माणूस राहतच नाही म्हणून सांगितलं. सगळी चौकशी केली. मग आता पैसे तर भरावेच लागणार. नाहीतर नोकरी जाईल. कदाचित शिक्षाही होईल. मी काय म्हणून पैसे भरायचे. मी एकही पैसा घेतलेला नाही. अहो पण त्यांना कोण कसं समजवणार. हा पैसे उभे करायचे तर घरही भाड्याचं. विकताही येत नाही. शेती येते तुम्हा भावा बहिणीत मिळून. पण दागिने. मला माझा विचार करू दे. मी भीत नाही याच्या संकटानं. हे बघ तू घर सांभाळ. बायकांनी नवऱ्याच्या बाहेरच्या कटकटीत लक्ष घालू नये. तू चूल आणि मूल सांभाळ. मी बाहेरचं बघतो. वडव्या उकिडव्या तुला माझ्यातली धमक नाही कळली रे. लात मारीन तिथे पाणी काढीन. चला मार्गातली एक थोंड तर बाजूला झाली. म्हणे 9 लाख रुपये आणून तोंडावर मारेल. अरे जन्मभर जोडे घासले तरी एवढे पैसे बघायला मिळत. उकिडवे बाकी काही म्हणा. बँकेमध्ये आपल्याला लोकांची का होईना पण लाखो रुपये पाहायला मिळतात. आणि अशी चालकी केली तर हडपता सुद्धा येतात. आता जोमानं कामाला लागायला हवं. धडाधड सगळ्याची नोट पास करून टाका. अरे वर्षाच्या आत आपले बंगले पुरे व्हायला हवे. तुम्ही काळजी करू नका. आपण दोघंही मिळून हे फेडू. कर्ज समजून फेडू. शेवटी तुमचा आनंद तोच माझा आनंद. आपण कसेही दिवस काढू. राबू कष्ट करू. अहो 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 कमाल आहे. 9 लाखाचं कर्ज डोक्यावर घेऊन हा माणूस चक्क घोरतोय. परमेश्वरा पुढच्या जन्मी मला पुरुषाचा जन्म दे रे बाबा. म्हणजे सगळ्या काळजा बायकोच्या डोक्यावर टाकून मला बिंदास झोपता येईल. अहो ठेवा वाचून ठेवा. येत आहे. चला रुमाल द्या. हो हो देते. उशीर होतोय मला. अशी विनाकारण डोक्यात राग घालायचीच कशाला. राग घालायची कशाला. त्या बडव्या उकिडव्याला धडा शिकल्याशिवाय मला चैन पडणार नाही. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा. मग आता काय करणार. काय करणार. काय करणार म्हणजे काय. आता जाणार आणि मोठा बिझनेस उघडणार आणि धो धो पैसा कमवणार. एवढं सोपं असतं का ते. अहो बिझनेस करणं एवढं सोपं असतं तर सगळ्यांनीच नसतं का केला. धो धो पैसा म्हणे. तुम्ही बायका म्हणजे नवऱ्याच्या कामात मांजर जशी आडवी जाते ना त्याच्या आडव्या जाता. आता आपला नवरा इतका कर्तृत्वाची झेप घ्यायला निघालाय तर चोप्पा असते का ते. अगं आमच्या पूर्वजांनी जग जिंकलंय. ते विसरा. आता काळ बदललाय. हो खरंच बदललाय काळ. पूर्वी बायका नवऱ्याला ओवाळून घराच्या बाहेर पाठवत आणि आज. स्पष्ट बोलते म्हणून रागवू नका. बिझनेस करणं तुमच्या रक्तातच नाही. अहो मी रोज तुम्हाला वेळेवर उठवते म्हणून निदान बँकेत वेळेवर जाता तरी. नाही तर दिवस रात्र झोपा काढत बसला असतात. काय बायको मिळाली. काय कॉन्फिडन्स आहे तुला नवऱ्याबद्दल. हे बघ मी आता जातो. 3-4 बँकेतनं कर्ज घेतो. याच आठवड्यात मी बिझनेस सुरू करणार आहे. कळलं. संध्याकाळी परत येतो. आणि हो संध्याकाळी परत आल्यावर जरा फ्रेश उभी राहा. वाढलेल्या भाजीसारखी उभी राहू नको. कळलं.
चल पान दे हो. पान. चला लवकर चला, उशीर होतोय. आज चतुर्थी, 4 देव पुजायचे आहेत. आज तुम्ही जरा सेपरेट जा, मला जरा वेगळ्या ठिकाणी जायचंय. का काय विशेष? त्याचं काय आहे, बँकेतून मी 3 महिने रजा काढली आहे. म्हणजे काय प्रमोशनच्या अभ्यासासाठी. का 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 बायको सारखी मागे लागली, हा. मॅनेजर व्हा. म्हटलं होऊन जाऊ द्या, काय तिचं मन कशाला मोडायचं. वा साहेब वा, नवरा असावा तर तुमच्यासारखा. थँक्यू. तुमच्यासाठी दुसरी रिक्षा मागू का? आपण दोघं नाही, मी सेपरेट जातो ना. रिक्षा नको 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 नको. काय मी आज ठरवलं, चालत जायचं, व्यायाम करायचा. व्यायाम करतोय गाणे. बघा साहेब, तुमचे मित्र परीक्षा देत आहेत. आळशी परीक्षा देणार, काहीतरी भानगड दिसतंय. तू सुपारीचे खांडे. बंटी हा, शाळेत नीट अभ्यास करा. हा. आणि वया वगैरे सगळ्या बरोबर घेतल्यास ना? हा. चल. नमस्कार. या. मी लक्ष्मीकांत निपाडकर. बसा. हो. मला जरा व्यवसाय करायचा आहे, काही मार्गदर्शन कराल का? तुम्ही असं करा, काय? हे पत्रक बघा हा? आणि ठरवा काय करायचं. नाही नाही वाचू नको, तुम्ही सांगा काय करायचं ते प्लीज. मग कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करा. म्हणजे कोंबड्या पाळायच्या. अहो बाई, काय सांगताय काय? आमच्या आजोबांनी घोडे पाळले होते, मी कोंबड्या पाळू? वाईट दिसतं ते. दुसरं काय असेल ते सांगा ना. मग नर्सरी चालेल? न- आजकाल फार डिमांड आहे. नर्सरी नको, काय त्यापेक्षा गावी जाऊन शेती केलेली बरी. असा काहीतरी बिझनेस सांगा की कष्ट कमी आणि पैसा जास्त, अंगाला शर्टाला कुठे घाण लागणार नाही, असा काही पॉश बिझनेस. मग असं करा, राजकारणातच पडा ना. काय बाई, मस्करी करता काय आमची? ही राजकारणात जायला आम्ही थोडेच ऍक्टर आहोत. एखादा कारखाना काढला तर म्हणजे किती भांडवल लागेल त्यासाठी? कसला कारखाना? ते नंतर ठरव. आधी भांडवल किती लागेल? त्याचं काय, आपला माल आपण फॉरेनला पाठवायचा आणि त्यांच्याकडनं डॉलर्स मध्ये पैसे घ्यायचे. गाडीतून यायचं, गाडीतून जायचं. त्याचं काय, तुम्हाला म्हणून सांगतो, आम्ही पेशव्यांच्या वंशातले. त्यामुळे त्यांच्या तोला मोलाचा बिझनेस पाहिजे. हा. मग किती पैसे आहेत तुमच्याकडे? 10 लाख? 15? 20 लाख आहेत? नाही नाही, एवढे पैसे कुठून आणणार? तुम्ही कर्ज म्हणून देऊन टाका ना. बिझनेस चालायला लागला की परत करून टाकतो. काय कमाल आहे तुमची. हा? खिशात नाही दमडी आणि तुम्ही व्यवसाय करायला निघाला? त्याचं काय, आजकाल बँकेतून कर्ज सुद्धा मिळतं. मिळतं ना? हा. मिळतं, हा. पण ते सामान्य गरजू आणि कष्टाची तयारी असलेल्या माणसाला. तुमच्यासारख्या पेशव्यांच्या वंशजाला नाही. नाही, मी काय म्हणतो, आपलं जरा नाही नाही, बस या आता, या. नमस्कार. चल लवकर. हो. काय शिला, कशी बरी आहे? आई, शाळा सुटताना वेळेवर या, रोज रोज उशिरा येतेस तू. हो का बाई, चल. अरे लक्षा, मी तुला एवढी मोठी रक्कम कुठून देऊ? हे बघ, मैत्री वेगळी आणि व्यवहार वेगळा. पण तुम्हाला सांग, तुला नोकरी सोडून कसला अनुभव आहे आणि धंदा तू यशस्वीपणे करशील याची काय गॅरंटी आहे? नाही, रक्कम एवढी मोठी आहे म्हणून ठीक आहे. You see, ठीक आहे. हे बघ गाई. पिंकी, गणितात नुसतं उत्तर येऊन भागत नाही, मेथडही बरोबर असायला हवी. हे बघ, आता गणित सोडवताना नेहमी A किंवा B चा वापर करायचा. म्हणजे आता 4A डिवायडेड बाय 2B, A आणि B चा आधार घेऊन उत्तरापर्यंत पोहोचायचं. कळलं? हे बघ लक्ष, मी तुला एक मित्र म्हणून सांगतो. बँकेच्या मॅनेजरने तुला एकदम प्लॅन करून ट्रॅप केलेला आहे. नक्कीच. तू निर्दोष आहेस हे कसं सिद्ध करणार? अरे म्हणून मी काय माझ्यावरचे आरोप सहन करायचे का? मग काय करायचं ठरवलंय? काही नाही, करू दे त्यांना चौकशी. चौकशीमध्ये ते सुद्धा अडकतील तेव्हा कळेल. 3 महिने घरी आराम करायचं ठरवलंय मस्तपैकी. जशी तुझी मर्जी. चल. हा, आता बरोबर आलं. आई, किती सोपं होतं ग गणित, आणि मी उगाचच घाबरलेले. पण A आणि B लक्षात ठेवायचं, हम्म. मेथड विसरायची नाही. हो.